नाजूक नेत्रगोलाला 7 अस्थींचा पाठिंबा असतो. त्यात नेत्रगोलाला स्नायूंनी स्थिर पण हळूवार हालचाली होतील अशा तऱ्हेने बांधलेले असतील. त्यातील द्रव देखील त्याला स्थिर ठेवण्याचे कार्य करतो. त्याला व्हिट्रियस ह्युमर म्हणतात. आणि तुम्हाला माहीत आहे ना की आपण जसजसा माणूस बालकापासून माणूस ॲडल्ट होईपर्यंत सर्व त्याचे अवयव वाढत असतात, पण डोळा हा एकमेव इंद्रिय आहे. ते जेवढं म्हणजे जन्मल्यापासून जेवढा आकार आहे तेवढाच असतो, त्याची अजिबात वाढ होत नाही. आणि त्याचा कारण आहे हा व्हिट्रियस ह्युमर म्हणजे काचब द्रव. तो जेवढा आहे वयपरत्व त्याच्यात बदल होत नाही, त्यामुळे डोळ्याचा आकार लहानपणापासून मोठेपणापर्यंत जेवढा आहे तेवढाच राहतो. आता पुढील गाणं आहे ते सादर करण्यासाठी येत आहेत सुरेल गळ्याच्या मालन मॅडम, आणि त्या म्हणत आहेत, तुझे हळदीचे अंग आहे पिवळे, तुझ्या डोळ्यातील मोठेपण आहे कोवळे. सुरेश भटांचे हे सुरेल गाणे संगीतकार पंडितनाथ हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केले आहेत आणि सादर करीत आहेत मालन मॅडम. मेहंदीच्या पानावर मन झुलते ग, मेहंदीच्या पानावर मन झुलते ग, दाईच्या पाकळ्या दवाजून चलते ग, मेहंदीच्या पानावर मन झुलते ग. झुळझुळतो अंगणा तोच गारवारा, झुळझुळतो अंगणा तोच गारवारा, हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा सारा ग, मेहंदीच्या पानावर झुलते ग. अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग, अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग, अजून तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे ग, कवळे ग, मेहंदीच्या पानावर मन झुलते ग, गाईच्या पाकळ्या दवाजून चलते ग, मेहंदीच्या पानावर झुलते ग. थँक्यू. सुरेल, खूप सुरेल.